एखाद्या व्यक्तीला त्याचे अनुयायी महान माणूस असं का म्हणत असतील? आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, व्ही रामस्वामी. पण इतिहासात ते एका वेगळ्या आणि खूप प्रसिद्ध नावाने ओळखले जातात. हो, ते नाव आहे पेरियार. तमिळ भाषेत याचा अर्थ होतो महान माणूस. आणि हे फक्त एक नाव नव्हतं, तर त्यांच्या संपूर्ण कार्याची आणि विचारांची एक ओळख होती, जी आजही कायम आहे. मग प्रश्न हाच उरतो की त्यांना महान असं का म्हटलं गेलं? असं काय होतं त्यांच्या कार्यात की लोकांनी त्यांना हा सन्मान दिला? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांचा संपूर्ण प्रवास सुरुवातीपासून पाहूया. तर सुरुवात करूया त्यांच्या जडणघडणीपासून. एका अनुयायापासून ते एक मोठे नेते कसे बनले हे पाहूया. व्ही रामस्वामी यांचा जन्म 1879 साली झाला. ते फक्त एक व्यक्ती नव्हते, तर एक विचार होते. तामिळनाडूतील समाजसुधारक, एक बुद्धिप्रामाण्यवादी आणि तत्त्वज्ञ. त्यांची ओळख खरं तर त्या काळाच्या खूपच पुढे होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली महात्मा गांधींच्या विचारांपासून. सुरुवातीच्या काळात गांधीजींच्या राजकीय कार्यक्रमांनी ते खूप जास्त प्रेरित झाले होते. आणि याच प्रेरणेतून ते थेट राष्ट्रीय चळवळीत उतरले. असहकार आंदोलन आणि विशेषतः वायकॉम सत्याग्रह या दोन महत्त्वाच्या घटनांनी त्यांच्या पुढच्या कार्याची पायाभरणी केली. वायकॉम सत्याग्रह हा सामाजिक न्यायाच्या लढाईतला एक मैलाचा दगड मानला जातो. आणि या लढ्यात पेरियार यांनी जी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे केवळ आंदोलनालाच एक नवी ऊर्जा मिळाली नाही, तर स्वतः पेरियार यांना एक नवी ओळख मिळाली. त्यांच्या याच धाडसी भूमिकेमुळे लोकांनी त्यांना एक नवीन नाव दिलं, वायकॉम वीरन, म्हणजेच वायकॉमचा वीर. हे त्यांच्या नेतृत्वाला मिळालेलं पहिलं मोठं यश होतं. आता पाहूया त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय केलं. कशाप्रकारे त्यांनी आपल्या सुधारणेचा आवाज बुलंद केला. पेरियार यांना हे माहीत होतं की फक्त रस्त्यावरची लढाई पुरेशी नाही. आपले विचार घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांनी एका तामिळ साप्ताहिकाची सुरुवात केली. त्या प्रकाशनाचं नाव होतं कुडी अरासू. आणि हे साप्ताहिक लवकरच त्यांच्या विचारांचं आणि त्यांच्या चळवळीचं मुखपत्र बनलं. या साप्ताहिकातून त्यांनी मुख्यत्वे 3 गोष्टींवर जोर दिला: सामाजिक सुधारणा, बुद्धिप्रामाण्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजात खोलवर रुजलेल्या जातीय भेदभावाला थेट आव्हान देणं. पेरियार यांनी आपले विचार फक्त शब्दांपुरते मर्यादित ठेवले नाहीत, तर त्या विचारांवर आधारित एका मोठ्या चळवळीची उभारणी केली, स्वाभिमान चळवळ. याची सुरुवात झाली 1932 मध्ये, जेव्हा त्यांनी स्वाभिमान समाजवादी पक्षाची सहस्थापना केली. आणि त्यानंतर लवकरच ते या संपूर्ण स्वाभिमान चळवळीचा मुख्य चेहरा आणि सर्वात प्रमुख नेते बनले. मग ह्या चळवळीचा नेमका उद्देश काय होता? खरं तर खूप सोपा आणि तितकाच क्रांतिकारक. एक असा समाज घडवणं जिथे कोणत्याही सामाजिक उतरंडीशिवाय प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमान आणि प्रतिष्ठा मिळेल. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी चळवळीने एक त्रिसूत्री मोहीम राबवली. पहिला हल्ला होता जातीय उतरंडीवर, दुसरा पितृसत्ताक पद्धतीवर आणि तिसरा समाजातल्या प्रत्येक प्रकारच्या विषमतेवर. बरं, हे सगळं झालं इतिहासाबद्दल. पण इतक्या वर्षानंतर त्यांच्या कार्याचा आज काय प्रभाव आहे? त्यांचा वारसा आजही इतका महत्त्वाचा का मानला जातो? याचं उत्तर आहे द्रविडियन चळवळीत. पेरियार यांनीच दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये या चळवळीला एक वैचारिक आधार दिला आणि तिला एक निश्चित आकार दिला. त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कार्याचं सार काढायचं झालं तर ते या 4 मुख्य तत्वांमध्ये दिसतं: सामाजिक समानता, महिलांचे हक्क, बुद्धिप्रामाण्यवाद आणि जातीय भेदभावाचं संपूर्ण उच्चाटन. याच मूल्यांसाठी ते आयुष्यभर लढले. आणि शेवटी हाच एक प्रश्न उरतो की 20व्या शतकातील एका समाजसुधारकाचे विचार आजच्या 21व्या शतकातही आपल्या समाजाला कसे आकार देत आहेत आणि आजच्या काळात ते किती महत्त्वाचे आहेत. नक्की विचार करा.